गुड मॉर्निंग पब्लिक, जय महाराष्ट्र. आज आम्ही चाललोय ऑर्डरला सकाळ सकाळी. अरे पण वाईफ नाही, काल रात्रीच वाईफ येईल ना भावा, येईल ना, वाईफ येईल, हळूहळू येईल. ब्लॉग आपण ब्लॉग नाही बनवत भावा, आपण कंटेंट ब्लॉग नको बोलू त्याला, आपण कंटेंट बनवतो. नाही तर गौरव भाई तुझ्या समजतो का तुला काय चांगला कंटेंट. तर त्याच्यामध्ये आपले मशीनची ऑर्डर होती. तर आज पायरोची आहे ऑर्डर. काय एवढी मोठी नाही पण ठीक आहे. एक लागत ते ऑर्डर वाले चांगले माणसं आहेत. मग माणुसकीसाठी चाललोय, क्वालिटी द्यायला चाललोय. क्वालिटीच ना, क्वालिटी माणुसकी मुलं चाललोय ना, तर आम्ही एवढे लांब एवढ्या लांब तर जात नाही. मला सकाळी 10 वाजता घर सोडलंय. तर वाजले 11. काय विषय नाही, पोहोचू थोड्या वेळात. पोचल्या क्षणी दाखवतो तुम्हाला चालन काय काय. एवढं काम तर नाही आज, फक्त जायचं, पायरो लावायचे, ऑन करायचं, मशीन दाबायची, पायरो उडतील. बस आपला आजचा छोटाच ब्लॉग असेल. यांना कुठे नाही सणात खर्च जास्त होता म्हणून आम्ही यांना नेत नाही. आणि बाईचा काहीतरी आज बाहेर नाश्ता करायचा होता, पण बाहेरून तर डोंबिवलीच नाही करायचं. नेरलला आणला आम्ही. चल बोललो नेरलचा नजारा. यांना आम्ही गाव ऑर्डरला नेत नाही, कारण की आमचं नाही परवडत. कारण की हाय क्लास वाली माणसं आहेत, आम्ही कशी लो क्लास वाली माणसं चालून जाते. हे बघा आम्ही लो क्लास वाली माणसं आहेत, ही जरा अप्पर लेवल वाली माणसं आहेत. या भावनी काहीच नाही खाल्लं, फक्त 2 वडापाव खाल्ले, काहीच नाही खाल्लं. तर भेटू आता डायरेक्ट. आता तिकडचा नजारा दाखव. नजारा बघा. भेटू आता लग्नाची मांडवात. निखिल मग आता तुझा कधी 5 वर्षाचा. हा 5 वर्षांनी. गाईस तुमचा 5 वर्ष, त्याच्या 5 वर्षानंतर माझं 10 वर्षांनी. 2 वर्षात करायचं. गाईस दुसऱ्यांदा असं आलंय, नवरे आले ना, नवरा नाही आला, नवऱ्याला उठवायला गेलं तरी येत नाही. निखिल असं नको करू तू. हा काय निखिल तर उतवला असेल. निखिल तर धावत येईल. निखिल घोड्यावर येईल, घोड्यावर. जोर घेतली बघा, अर्धा मांडू घाली. आता झाले, आता जोर. हे बघ आता मी रिमोट देतो. या बघ ब्लॉग मध्ये दिसतं आम्ही रिमोट टाकले. नाही तर माझ्या वेळेत का तुम्ही रिमोट न टाकला. यो माणूस यो आमचा काल पैसा भाई. तर भेटू पुरे. आणि लोकांना बोलतो तुम्ही एवढं खाता ना तेवढं खाता, स्वतः किती खातो त्या नाही सांगणार. आम्ही खात नाही, आम्ही पितो. अरे सोय लागतं. अरे तुम्ही ते ज्यूस नाही सोडलं, ते स्टार्टरचं मंचुरियन नाही सोडलं, फ्रँकी नाही सोडली. तुम्ही ब्लॉग मध्ये बघला सर, कोणी जास्त मंचुरियन खाल्ले ना, कोणी 2 भाकरी घेतल्या मागच्या ब्लॉग. मग मागचे आता मी दाखवतो ना तुम्हाला कोण किती खातो. तर काय बघू शकता, एकदम म्हणजे भीमाशंकर जवळ आलेलो आहे. जवळजवळ भीमाशंकरच आहे इथं, थोडंच लांब आहे. अरे लोकांना बोलता तेव्हा 25 ते 30 पुऱ्या खाल्ल्यात. 25 ते 30 पुऱ्या खाल्ल्यात. निखिल बाबा हवा खात असताना. अरे भाई 35 ते 40 भाई ऐकतच नाही. और तिखट अंडा पाणी ते बोलतो. आणि हा भाऊ हवा खात. किती पुऱ्या खाल्ल्या? 30-35 ना? 40 39 खाल्ले. 40 काय बोलतो? थंडा पाणी ते बोलतो. आमचा एक शूटर आलेला नाहीये. तुमचे 2 वाटे अजून वाढल्या. होय बोल लेंडे. गौरव लेंडे
ए इथे थांब ना जरा. इथे नाही रे ती जागा, पुढे आहे ती. नदीचा व्ह्यू कुठे गेला? अरे पण हे लांब येते लांब आहे का भाऊ? तुम्ही बघू शकता इथं 1 किलोमीटर येते. आधी भाऊंनी तुम्हाला बोललो ना पाण्याची लय जोड घेतो हे माणूस. पाणीवाला आहे ना. हे बघा इथं संपलेल्या बाटल्या आहेत माझ्या हातात पण तेच आहे. इकडे अजून दोन इथं पोचले इकडे दोन आहेत अजून कुठे आहेत? इकडे कुठे गेला आई? संपल्या काय? पाणीपुरी संपल्या बाटल्या, दोनच राहिल्या. पाणीपुरीवर ऍप काढलाय या भाऊने. हे पण या दोनच राहिले बाटल्या संपल्या. अरे हे बघ इकडे दोन इकडे दोन हे बाटली माफिया. आणि इकडे दोन इकडे दोन इकडे दोन 5-6 बाहेर गेल्या. 5-6 बाहेर गेल्यात माझ्या हातात 2 आहेत. लग्नात ऑर्डरचे पैसे खाऊनच वसूल झाले. जाय यायचा खर्च तर खाऊनच वसूल ऑर्डर झाला. नव्हते रे वेड्या. हा तेच जाय यायचा खर्च तर आजच वसूल झालाय. वा वा. म्हणजे वसुली पाहिजे तर अशी. आता याच्यानंतर पण संध्याकाळी निखिल शिंदे निघले तर मुरबाड दौरा काढणार आहेत. तू आला तर माहिती काय एकटा कुठे जाऊ? बघूया दादा संपू का मग आता इथंच? हा तर भाऊ बोलतो इथंच एंड कर. इथेच आम्ही तुमची रजा घेतो आणि भेटूया तर डोंबिवलीत गेल्यावर. आजच्या कंटेंट मध्ये इथेच रजा घेतो इथेच थांबतो. भेटू डोंबिवलीत गेल्यावर. भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. डोंबिवलीमध्ये गेल्यावर. डोंबिवलीमध्ये गेल्यावर नाही आता भाई आता पोहोचू आपण 2 तासात फक्त. तर भेटू पुढच्या ब्लॉग ते मध्ये. आम्ही तुम्हाला एक ठिकाण अजून दाखवणार आहे, ते बघण्यासाठी कुठे जाऊ नका. आजच्या कंटेंट मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.